Good day friends. In today's session we are going to discuss 2 points. First is modes of failure and second is the remaining part of preferred number. Some students have requested that preferred number should be explained again. So I will explain it today. First point is modes of failure. Modes means ways. पद्धती, कोणत्या पद्धतीने एखादा ऑब्जेक्ट फेल होऊ शकतो. ओनली ब्रेकिंग डज नॉट मीन फेल्युअर. एखादा ऑब्जेक्ट तुटला 2 भागामध्ये म्हणजे फेल झाला असं नाही. काही वेळा तो ऑब्जेक्ट नुसता डिफ्लेक्ट झाला, नुसता वाकला विदिन इलास्टिक लिमिट तरी तो फेल झाला असं म्हणू शकतो आपण. कोणती केस आहे ते मी एक्सप्लेन करेनच तुम्हाला. आणि काही वेळा ऑब्जेक्ट मोर दॅन इलास्टिक लिमिट म्हणजे परमनंटली डिफॉर्म झाला, नुसता वाकला, बेंड झाला, डिफ्लेक्शन झालं तरीही तो आपण फेल झाला म्हणू शकतो. मग 3 मोड्स ऑफ फेल्युअर आहेत. फर्स्ट इज फेल्युअर बाय डिफ्लेक्शन, नुसतं बेंड होणे विदिन इलास्टिक लिमिट. महत्वाचं काय आहे, इलास्टिक लिमिट मध्ये सुद्धा काही वेळा बेंड झालेला चालत नाही. सेकंड मोड ऑफ फेल्युअर इज फेल्युअर बाय जनरल इल्डिंग. इल्डिंग म्हणजे चेंज ऑफ शेप, परमनंट शेप चेंज होतो, त्या केसमध्ये तो फेल झाला असं तुम्ही मानू शकता. आणि तिसरा जे मोड ऑफ फेल्युअर आहे दॅट इज बाय फ्रॅक्चर, टोटली ब्रेकेज होणे. मग कोणते ऑब्जेक्ट डिझाईनच्या वेळी कोणत्या टाईपच्या मोड मध्ये फेल झाले असं अज्युम केलं जातं हे आपण डिस्कस करणार आहोत. याच्यासाठी बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सिंपल थिंग माहिती पाहिजे. फोर्स. जेव्हा केव्हा आपण बाहेरून फोर्स अप्लाय करतो ऑब्जेक्ट मध्ये अपोजिंग फोर्स डेव्हलप झालेला असतो and that opposing or resisting force per unit area is called as stress. म्हणजे बाहेरून आपण फोर्स अप्लाय केला की ऑब्जेक्ट मध्ये स्ट्रेस डेव्हलप व्हायला लागतात विदिन इलास्टिक लिमिट पर्यंत ऑब्जेक्टच्या स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अँड व्हेनेवर यू रिमूव्ह द फोर्स दॅट मटेरियल विल रिगेन इट्स ओरिजिनल साइज अँड शेप. मटेरियलला स्वतःचं साइज अँड शेप पुन्हा मिळतं जर तुम्ही फोर्सेस काढून टाकले विदिन इलास्टिक लिमिट. बट अबोव इलास्टिक लिमिट पेक्षा जास्ती आपण जर स्ट्रेस केलं मटेरियल तर परमनंट डिफॉर्मेशन येतं. आणि द मॅक्सिमम स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस असं म्हटलं जातं की मॅक्सिमम स्ट्रेस विच ए मटेरियल कॅन विथस्टँड अप टू फेल्युअर. अल्टिमेट स्ट्रेस एवढे तुम्ही स्ट्रेस त्याच्यामध्ये डेव्हलप केले तर मटेरियल ब्रेक होतं. हे 3 बेसिक पॉइंट्स लक्षात ठेवा. आणि आता हे 3 मोड्स ऑफ फेल्युअर तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी काही स्केचेस दाखवणार आहे आणि त्याच्या सहाय्याने एक्सप्लेन करणार आहे. नाउ यू कॅन सी द स्केचेस. वी विल गो इन रिव्हर्स ऑर्डर. शेवटचं जे आहे म्हणजे फेल्युअर बाय फ्रॅक्चर ते आपण पहिल्यांदा पाहूयात. एक सिंपल स्केच इथं काढलेली आहे. एक ग्लास पेन किंवा ग्लासचं एक ऑब्जेक्ट दाखवलाय किंवा कास्ट आयर्नचा जे ब्रिटल मटेरियल असेल आणि इथं क्रॅक झालेला दाखवलाय. दिस इज फेल्युअर. Brittle material will always fail by cracking. It does not bend or does not show much deflection. Brittle material पासून बनलेलं कुठलाही कॉम्पोनंट जास्ती डिफ्लेक्शन दाखवत नाही, त्याच्यामुळे तो डायरेक्टली क्रॅकिंगनी फेल होईल. आणि बरेच ऑब्जेक्ट क्रॅकिंगनी फेल झालेले आपण पाहिले. सो दिस इज 1 मोड ऑफ फेल्युअर. नाव सेकंड इज बाय डिफ्लेक्शन. सपोज दिस इज अ व्हील. चाक आहे असं मानूयात आणि चाकाचा शेप असा चेंज झाला. इट हॅज नॉट क्रॅक्ड. त्याला क्रॅक गेलेलं नाही किंवा तुकडे झालेले नाहीत, पण शेप झाला अँड दॅट इज परमनंट डिफ्लेक्शन. इल्ड झालेला आहे, डिफ्लेक्ट झालेला आहे. मग या केसमध्ये दिस कॉम्पोनंट विल नॉट बी युजफुल. दॅट मीन्स दिस हॅज फेल्ड बाय इल्डिंग. शेप चेंज झाल्यामुळं त्याचं फेल्युअर झालेलं आहे. सो दिस इज 1 मोड ऑफ फेल्युअर. आणि तिसरं जे एक्झाम्पल आहे इथं बघा, 2 शाफ्ट, गिअर बॉक्स मधले 2 शाफ्ट दाखवलेले आहेत ज्याच्यावर गिअर माउंट केलेले आहेत वेगवेगळे. सपोज दिस शाफ्ट आर बेंडिंग ड्युरिंग ऑपरेशन्स. चालू असताना, पॉवर ट्रान्समिशन चालू असताना जर हे शाफ्ट बेंड झाले, थोडेही शाफ्ट इथं बेंडिंग दाखवलेले, थोडं एक्झॅगरेटेड फिगर आहे, काही मायक्रॉन्स मध्ये जरी बेंड झाले तरी तुम्हाला असं दिसेल की हे गिअर डिसएंगेज होत आहेत किंवा एंगेजमेंट प्रॉपर राहत नाहीये त्यांची. जर ते एंगेज राहत नसतील, तुम्ही लोड काढून टाकला याच्यावरचा आणि पुन्हा ते हे शेप घेत आहेत, पण आपल्याला डिफ्लेक्शन या केसमध्ये नकोय. दिस मीन्स द ऑब्जेक्ट हॅज फेल्ड बाय इलास्टिक डिफ्लेक्शन. इलास्टिक हा शब्द इथं खूप महत्वाचा आहे. विदिन इलास्टिक लिमिट असून सुद्धा हे डिफ्लेक्शन इज नॉट परमिसिबल. कुठल्याही प्रकारे इथं डिफ्लेक्शन नकोय आपल्याला. बेंडिंग किंवा इल्डिंग म्हणजे
फेल्युअर असं नाही. विद इन इलास्टिक लिमिट सुद्धा काही ऑब्जेक्ट फेल होऊ शकतात. या केसमध्ये कमी स्ट्रेस आहे, विद इन इलास्टिक लिमिट स्ट्रेस आहे, त्याच्यापेक्षा इकडे जास्ती स्ट्रेस आहेत इल्डिंग मध्ये, आणि अल्टिमेट स्ट्रेस हायएस्ट स्ट्रेस असतात. मग काही ऑब्जेक्ट एवढ्या कमी स्ट्रेस व्हॅल्यू पकडून डिझाईन केले जातात, काही ऑब्जेक्ट इल्डिंगसाठी डिझाईन केले जातात, आणि काही अल्टिमेट स्ट्रेससाठी डिझाईन केले जातात. या टाईपचे जे ऑब्जेक्ट आहेत दे आर जनरली युज्ड इन पॉवर ट्रान्समिशन्स. जिथं दोन कॉम्पोनंट एकमेकाशी एंगेज होत आहेत त्या केसमध्ये या टाईपचं कन्सिडरेशन केलं जातं. आपण इथं नोट्समध्ये लिहिलेलं आहे की प्रोपेलर शाफ्ट किंवा ट्रान्समिशन शाफ्ट, गिअर शाफ्ट एटसेट्रा दे आर डिझाइन्ड ऑन बेसिस ऑफ इलास्टिक डिफ्लेक्शन. Remaining all other components made up of ductile material, they are designed on basis of yielding. एका प्रमाणापेक्षा जास्ती शेप चेंज झाला किंवा डिफ्लेक्ट झाले तर ते कॉम्पोनंट फेल झाले असं म्हटलं जातं. आणि जे कॉम्पोनंट ब्रिटल मटेरियल पासून बनलेले आहेत त्यांच्यामध्ये यील्डिंग होत नाही, थोडंसं डिफ्लेक्शन होतं अँड दे डायरेक्टली क्रॅक. जनरली मटेरियल्स और ऑब्जेक्ट्स मेड अप ऑफ कास्ट आयर्न अँड ग्लास, they are designed on the basis of fracture. So these are three modes of failure and examples of the component is given. Now I will go to remaining part of preferred number. For that you must first understand what do you mean by geometric progression. Preferred number बद्दल आपण बोलतोय, पण त्याच्या आधी प्रेफर्ड नंबर बद्दल बोलण्याच्या आधी आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे पाहूयात. छोटंसं एक्झाम्पल घेऊयात. सपोज वी आर हॅव्हिंग टू कॉम्पोनंट्स ऑफ साइज 1 and 5. 1 mm आणि 5 mm चा कॉम्पोनंट आपल्याकडे अवेलेबल आहे. कुठलंही मोटर असेल, बोल्ट असेल, काही असेल, त्याची साईज 1 आणि 5 आहे आणि आपल्याला आणखीन एक कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर करायचं आहे दोन्हीच्या मध्ये कुठलंही व्हॅल्यू असलेलं. मोस्टली आपण इथं 3 घेतलेलं आहे. समजा 1, 3 आणि 5. काही जण म्हणतील हे करेक्ट आहे कारण इक्वल डिस्टन्स आहे. 1 + 2 = 3, 3 + 2 = 5. बट दिस इज कॉल्ड ॲज अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड दिस इज नॉट युज्ड फॉर डिझायनिंग ऑर सिलेक्टिंग साईज ऑफ मेकॅनिकल एलिमेंट्स. जर आपल्याला मेकॅनिकल एलिमेंट सिलेक्ट करायचे असतील तर या पद्धतीच्या साईज घेतल्या जात नाहीत, इक्वल डिस्टन्स. याच्यासाठी चार्ल्स रेनर्ड नावाच्या व्यक्तीनं, फ्रेंच सायंटिस्ट किंवा फ्रेंच बलूनिस्ट होता, त्यांनी असं सुचवलं की हे जे नंबर तुम्ही घेताल, साइजेस जे घेताल त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये घ्या. म्हणजे या दोन्हीच्या मधली साईज सपोज एक्स आहे तर एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी सेकंड नंबर डिवायडेड बाय फर्स्ट, एक्स डिवायडेड बाय 1 should be equal to third number divided by second, that is 5 divided by x. मग क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला असं दिसेल x² = 5 × 1, x = √5 × 1, that is 2.23. अप्रॉक्सिमेशन केलं जातं, आपण पाहिलं, दॅट इज 2.3. म्हणजे रेनरडला असं म्हणायचं आहे की तुम्ही एक साईज 1 घेतली तर पुढची 2.3 घ्या आणि नंतरची 5 घ्या. These numbers will be in geometric progression. छोट्या ज्या साईज आहेत त्याच्याजवळ जास्तीत जास्त नंबर येतात. जसजशी साईज मोठी होत जाईल तसतसे नंबर लांब जातात आणि हे या पद्धतीचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधले नंबर यूज केले जातात मेकॅनिकल एलिमेंटच्या साईज किंवा मशीनच्या पॉवर कशा सिलेक्ट करायच्या. नंबर ऑफ मशीन्स बनवल्यात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, दिस इज युज्ड टू सिलेक्ट the size of components which are manufactured in number of variety of sizes. वेगवेगळ्या साईज मध्ये बनवायचे तर कोणत्या साईज मध्ये बनवायचं याच्यासाठी या रेनरड सिरीजचा उपयोग केला जातो. मग याच्यामध्ये काहीच फायनल नसेल तर त्यांनी वेगवेगळ्या सिरीज सजेस्ट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहूयात की इथं त्याची R इज युज्ड फॉर रेनरड 5. R5 सिरीज इथं मी एक्सप्लेन केलेली आहे. रेनरडने असं सजेस्ट केलं की तुम्ही कोणताही एक नंबर घेतला तर त्याच्यानंतर त्याचा 5वा जी स्टेप येईल 1, 2, 3, 4 and 5, 5वी स्टेप ही त्याच्या 10 पट साईज असावी.
त्याला R5 सिरीज म्हणतात. 5वी स्टेप ही पहिल्याच्या 10 टाइम्स साईज येईल, म्हणजे मध्ये 5 स्टेप येतील 1 ते 10च्या मध्ये, आणि त्याची व्हॅल्यू जो आहे कॉमन रेशो जो आहे तो 5√10 या फॉर्म्युल्याने काढला जाईल, दॅट इज 1.58, आणि त्या साईजचं अप्रॉक्सिमेट केलं जातं. म्हणजे पहिला कॉम्पोनंट जर 1 mm किंवा काय साईज असेल, पॉवर असेल, काय त्याचं युनिट असेल, 1 साईज असेल, तर पुढचा कॉम्पोनंट 1.6, त्याच्या पुढचा 2.5, त्याच्या पुढचा 4, 6.3 आणि 10 या साईज मध्ये बनवले जातात. इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं जात नाही, म्हणजे 1, 3, 5, 7, 10 असं नाहीत बनवत, या साईजेस मध्ये बनवले जातात. याला प्रेफर्ड नंबर असं म्हणतात. आणि हे जे रेशो आहेत 5, 10 हे प्रेफर्ड रेशो आहेत. म्हणजे पाहिजे तितकी व्हरायटी बनवता येईल, मग काही ना काही एक स्टँडर्ड साईज, स्टँडर्ड फॉर्म्युला सिलेक्ट केला पाहिजे, आणि त्याच्यासाठी रेनरडने हे सजेस्ट केलेलं आहे. इथं R10 सिरीज बघा, तुम्हाला मगाशी सांगितलं R5 मध्ये पहिला जो नंबर आहे त्याच्या 10 टाइम्स 5वा नंबर असेल. सिमिलरली R10 मध्ये पहिला जो नंबर आहे 10वी स्टेप ही त्याच्या 10 टाइम्स येईल, म्हणजे पहिला नंबर 1 असेल तर 10th नंबर विल बी 10. इथं पहिला नंबर 1 असेल तर 5th नंबर इज 10. मग यामध्ये R10 सिरीजचा फॉर्म्युला काय येईल, 10th√10 दॅट इज 1.26. म्हणजे पहिल्या नंबरला 1.26 नी जर मल्टिप्लाय केलं तर पुढचा नंबर येईल. याला 1.26 नी मल्टिप्लाय केलं तर त्याच्या पुढचा नंबर येईल, आणि राऊंड केलेलं आहे, नियरेस्ट राऊंड फिगर घेतलेली आहे. मग R10 सिरीजचे नंबर इथं तुम्हाला दिलेले आहेत 1, 1.3, 1.6, 2.2, 2.5, 3.7, 4, 5.1, 6.3, 8 and 10. 5.1 should be 5. मग इथले जे नंबर आहेत तुम्ही बघा, R5 मध्ये जे नंबर येत आहेत ते इथं पण येत आहेत, पण त्याच्यामध्ये आणखीन एक स्टेप्स पडलेल्या आहेत. या सिरीजचा ऍडव्हान्टेज असा आहे की लोअर पार्ट मध्ये, म्हणजे 1 to 5 मध्ये तुम्ही पाहिलं तर इथं 7 नंबर बसलेले आहेत, 7 to 8 नंबर इथं बसलेले आहेत, आणि 8, 9 आणि 10 फक्त पुढचे 3 नंबर जे आहेत ते मोठ्या साईजला गेलेले आहेत. म्हणजे लोअर साईज जवळ जवळ येतात, आणि मोठमोठ्या जशा साईज होत जातील तशा लांब लांब केल्या जातात. आणि या प्रकारे जी सिरीज आहे किंवा जे आपले रिक्वायरमेंट आहे मॅन्युफॅक्चरिंगचं ते असंच असतं, ह्युमन रिक्वायरमेंट असंच असतं. मग हे एक्झाम्पल आपण इव्हन लास्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की आपल्या ज्या करन्सी नोट्स आहेत, पैशाच्या ज्या नोटा असतात त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतात. तुम्ही पुन्हा एकदा आठवा, 1 रुपयाची नोट असते, त्याच्यानंतर त्याला 2 नी मल्टिप्लाय केल्यावर 2 येईल. 2 ची नोट असते, 2 ला 2 नी मल्टिप्लाय केल्यावर 4 येईल, पण राऊंड फिगर केलेली आहे 5. 5 ची नोट असते, 5 ला 2 नी मल्टिप्लाय केलं 10 ची नोट असते. जसजशा नोटांच्या व्हॅल्यू मोठ्या होत जातील लांब लांब जात आहेत. म्हणजे 50 नंतर 100 ची नोट आहे, मध्ये 50चा गॅप आहे. 100 नंतर डायरेक्ट 200 ची नोट आहे, मध्ये 100चा गॅप आहे. पण तेच जसं छोट्या व्हॅल्यूकडे येताल तुम्ही, म्हणजे 1, 2 तिथं नोटा जवळ जवळ आहेत, आणि याच्यामुळे आपल्याला जे ऍप्लिकेशन आहे प्रॅक्टिकली हे सिरीज वापरणं खूप फायदेशीर असतं. पुन्हा एकदा लास्ट मिनिट की प्रेफर्ड नंबर, दे आर नंबर्स इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. These number series was suggested by Charles Reynard. So to salute him, R letter is used as a tribute to Charles Reynard. त्याला सन्मान म्हणून या सिरीजला R5 असेल, R10 असेल. 10 सिरीज म्हणजे पहिला नंबर 1 असेल तर 10 स्टेप नंतर 10 येणार आहे, त्याच्या 10 पट. And these numbers or these factors are used to select size of a mechanical component or to determine the sizes in which mechanical component should be used. आणि पुन्हा एकदा पहिलं जे एक्झाम्पल पाहिलं आपण की मला 1 आणि 5 मध्ये जरी एकच स्टेप टाकायची असेल, एकच नंबर सिलेक्ट करायचा असेल तरी तो 3 नसेल, दॅट शुड बी 2.3 ॲज पर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि 2.3 ला पुन्हा त्याच रेशोनी 2.3 नी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 5 मिळेल. म्हणजे 5चा स्क्वेअर रूट वापरलेला आहे इथं. या पद्धतीनं डिटरमाइन केल्या जातात डिफरंट साइजेस, अँड दिस इज कॉल्ड ॲज प्रेफर्ड नंबर.
Thank you. Let us end today's lecture. So we have today seen preferred number as well as modes of failure. So this is end of our first chapter also. Thank you.